तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। कोल्हापूर सांगलीला जलबुडीचा धोका, नदीकाठचे गावे बेचिराख होण्याची भीती, वित्तहानीचा अंदाज लावणे सुद्धा कठीण। अलमट्टी धरणाची उंची आणखीन 5 मीटरने वाढवल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याची काय अवस्था होईल याची कल्पना न केलेलीच बरी। खतांच्या खरेदीत डीबीटी का नाही, सुप्रिया सुळे यांची अर्थसंकल्पावर टीका। खतांच्या खरेदीत डीबीटी का नाही असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 7 महिन्यात मिळाले 1315 कोटी। कांद्यासाठी नाशिक नंतर सोलापूर बाजार समिती प्रसिद्ध। कांद्याला प्रति क्विंटल 2500 ते 3000 रुपयांचा भाव। मंठ्यात कापूस खरेदी बंद, वेबसाईट बंद, खरेदीचा खोळंबा। कापूस उत्पादक शेतकरी सापडले आर्थिक संकटात। सोमवारपासून ऑनलाईन वेबसाईट अचानक बंद पडली आणि त्यामुळे शेतकऱ्यांची ऑनलाईन बुकिंग बंद आहे। ऑनलाईन बुकिंग अचानक बंद झाल्याने शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांवर विक्रीसाठी आणलेल्या कापसाची ऐनवेळी खरेदी बंद करावी लागली। त्याचा शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला। शेतकऱ्यांना परवडेना चारा व पशुखाद्याचा खर्च। गाय म्हैस सांभाळण्यापेक्षा पाकिटातले दूध परवडले। पीएम किसानचे 2 लाख लाभार्थी बाद, 2.80 लाखांवरील संख्या आली 72,000वर। सर्वेक्षण मोहिमेमुळे नावे कमी झाली। सिंचन प्रकल्प गेला तळाला, अवैध पाणी उपसा केल्याचा परिणाम। निल्लोड येथील प्रकार, प्रशासनाचे दुर्लक्ष। 50 रुपयांच्या नोटेबाबत मोठी अपडेट, आरबीआय आणणार नवीन नोट। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवारी सांगितले की लवकरच गव्हर्नर जनरल संजय मल्होत्रा यांची सही असलेल्या 50 रुपयांच्या नवीन नोटा बाजारात येणार। धाराशिव विभागात 21 केंद्रांवर होणार तूर खरेदी। शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 7550 रुपयांचा दर। 22 फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांना करता येईल नोंदणी। नीरा डावा कालव्याच्या आवर्तनामुळे उन्हाळा सुसह्य। बारामती, इंदापूर व पुरंदर तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना दिलासा। शेतीमालाला मोल मिळेना, हरभऱ्याचे दरही गडगडले, हळदीचे भाव मात्र स्थिर। इथेनॉल धोरण मका शेतकऱ्यांना तारेल। सांगली जिल्ह्यात 41,000 हेक्टरवर मक्याचे उत्पादन, 17,000 हेक्टरवर पेरणी। हिंगोली जिल्ह्यात सीसीआय कडून कापूस खरेदी बंद। शेतकऱ्यांच्या गाड्या खरेदी केंद्रांवर थांबल्या। 170 रुपये मिळेना, 93,000 APL शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईना रक्कम। अकोला जिल्ह्यात धान्याऐवजी डीबीटीद्वारे रोख रकमेचे वितरण। हरभरा सोंगणीची मजुरी 500 पार, उत्पादन खर्चात झाली मोठी वाढ। बाजारात भाव मिळेना, शेतकऱ्यांची चिंता वाढली। पुण्यात 9 महिने टिकणारे कांदा वाण, उत्तम दर्जाची वाणे शेतकऱ्यांना द्या, अजित पवारांच्या सूचना। 9 महिने टिकणारे कांद्याचे वाण पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे वापरण्यात येत आहे। अशा चांगल्या वाणांची शेतकऱ्यांना गरज असल्याचे अजित पवार यांनी सांगितले। द्राक्ष निर्यात नाशिक जिल्ह्यातून झाली 28,000 टन निर्यात। गुणवत्ता असूनही कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी। यवतमाळ विभागात ऑफलाईन कापूस खरेदी झालेल्या कापसाच्या तूर्त पावत्या नाही। नदी जोडमुळे मराठवाडा व विदर्भातील दुष्काळ मुक्तीस मदत। कोकणातून वाहून जाणारे पाणी गोदावरीत आणणार, मराठवाडा वॉटर ग्रीडला गती येणार। मोफत साडी, प्रशासनाकडून नियोजन, अंत्योदयाचे लाभार्थी। होळी सणाला वाढणार गोडी, 50,000 बहिणींना साडीचे वितरण। लवकरच मिळणार लाभ, साडीचा दर्जा महत्त्वाचा। शेतकऱ्यांसाठी निधीच नाही, जालन्यात 47 कोटींचे ठिबक सिंचन अनुदान थांबले, 12,000 शेतकरी अडचणीत। निर्यातक्षम द्राक्षांचे दर नियंत्रणात आणण्याचा डाव, घाई नको, रास्त दराने व्यवहार करा, द्राक्ष बागायतदार संघांचा निर्णय। ऑनलाईनच्या डोकेदुखीने शेतकऱ्यांचे हाल, वारंवार KYC अपडेट करण्याची गरज काय, शेतकऱ्यांचा सवाल। बऱ्याच शेतकऱ्यांकडे सुविधांचा अभाव। राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन हमीभाव फरकाची रक्कम द्यावी, माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे मागणी। सोयाबीनला बाजारात हमीभावापेक्षा कमी भाव मिळतोय आणि त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। तरी सोयाबीन उत्पादकांना बाजारभाव व हमीभाव यातील फरक रक्कम सरकारने द्यावी। लातूर जिल्ह्यात खरेदी केंद्र बंद, शेतकऱ्यांची कोंडी। 4,900 रुपये सोयाबीनला हमीभाव जाहीर, खरेदी मात्र बंद।
सोयाबीन खरेदी आणि भावांतरासाठी किसान सभेची उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने। केंद्र सरकारने सोयाबीन खरेदी केंद्रांना मुदतवाढ देऊन संपूर्ण खरेदी होईपर्यंत खरेदी केंद्र चालू ठेवावे। संपूर्ण सोयाबीन किमान हमी भावानेच खरेदी करा, अन्यथा भावांतर योजनेतून फरक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा। आवक वाढल्याने आले दराची घसरण सुरूच। मागील 6 महिन्यांपासून आले दराच्या घसरणीचा फेरा सुरूच असून मागील महिन्याच्या तुलनेत गाडी मागे 1 ते 1,500 रुपयांची दरामध्ये घसरण झाली। शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न 1.5 महिन्यात मार्गी लागणार। हिंगोलीच्या आंदोलक शेतकऱ्यांना मुख्यमंत्री कार्यालयाचे आश्वासन। सोयाबीनचे दर 200 रुपयांनी घसरले। सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत। धाराशिव जिल्ह्यात सरकारी सोयाबीन खरेदी केंद्रांकडे 35,403 शेतकऱ्यांची विक्रीसाठी नोंदणी केली होती। यामध्ये केवळ 14,257 शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी झाली। सोयाबीनला 7,077 रुपये हमीभावाची शिफारस। महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाची बैठक। विविध पिकांच्या वाढीचा प्रस्ताव सादर। वाटाण्याच्या दरात निम्म्याने घट। मुख्य सण संक्रांतीनंतर वाटाण्याची बाजारातील आवक स्थिर आहे आणि मागणी घटली आहे, त्यामुळे वाटाण्याच्या भावात मोठी घट झाली। अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना। मार्च अखेरपर्यंत 250 कोटींचे अनुदान। आतापर्यंत या योजनेतून 187 कोटी रुपये वाटप झाले असून हजारो उद्योजक, शेतकरी आणि स्वयंसहाय्यता गटांना लाभ मिळालेला आहे। शिवशाही होणार बंद, आता पुन्हा एशियाड। पहिल्या टप्प्यात 100 शिवशाहींचे एशियाडमध्ये रूपांतर होणार। निवडणुकीदरम्यान मोफत योजना जाहीर करणे चुकीचे, यामुळे लोक आळशी होत आहेत। सुप्रीम कोर्टाचे कडक ताशेरे। काहीही न करता लोकांना पैसे वाटणे योग्य नाहीच। मोफत वस्तू वाटण्याऐवजी लोकांना मुख्य प्रवाहात आणा। शरद पवार ठाकरे गटात जुंपली। शरद पवारांच्या हस्ते शिंदेंचा सत्कार आणि ठाकरे गटाचे फुटकार। एकनाथ शिंदे यांची पुन्हा बैठकांकडे पाठ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या नगर विकास खात्याच्या बैठकीला दांडी। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद।